समृद्धी संदीप रासकर, आमच्या शाळेचे नाव नेवाळे वस्ती शाळा क्रमांक 88. आम्ही यापूर्वी पण सूर्यनमस्कार केले होते, पण इथे येऊन आम्हाला परफेक्ट सूर्यनमस्कार काय असतो तो कळाला. आणि सूर्यनमस्कार केल्यामुळे कोणताही रोग होत नाही, शरीर तंदुरुस्त राहतं. ह्याने आपल्या बॉडीतील कोणता ऊर्जा बाहेर पडते, कोणता रोग असला तर तो जातो. प्रत्येक जण आत्ताच्या काळात प्रत्येक जणच जे 10 वर्षापासून ते 100 वयापर्यंत आहेत ते सगळेच ही खातात, मेडिसिन्स खातात, औषधं खातात. त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या बॉडीमध्ये औषधं आणि मेडिसिन्स तयार झालेले आहेत. त्यापेक्षा जर आपण सूर्यनमस्कार केले, आपल्या पूर्वजांनी आपल्याला हा असा चांगला प्रकार सांगितला आहे ज्याने आपली बॉडी तंदुरुस्त राहते, कोणताही रोग होत नाही. जर आपण हा केला तर आपल्याला कोणताच रोग होऊ शकत नाही आणि आपली बॉडी मेडिसिन्स आणि औषधांच्या गोळ्यांनी वाचेल, हेच मला वाटतं. धन्यवाद. नाव काय? नाव? माझं नाव समृद्धी संदीप रासकर. शाळेचं नाव? माझ्या शाळेचे नाव नेवाळे वस्ती शाळा क्रमांक 88. तुमच्या घरात कोणी गोळ्या खाता का, औषधं? हा खातो. मी आता आजपासून सांगणार की कोणीच गोळ्या खाऊ नका आणि जास्तीत जास्त सूर्यनमस्कार करा, ज्याने आपले शरीर सुद्धा निरोगी राहील आणि कोणता रोग होणार नाही. धन्यवाद. टेक्निकल सूर्यनमस्कार कळाले? हो. आणि ह्याच्यातला मला सर्वात जास्त आवडला तो म्हणजे अष्टांगन सूर्यनमस्कार आणि पर्वतीय सूर्यनमस्कार. बरं, ओके. पर्वतासन सूर्यनमस्कार. धन्यवाद.